महाराष्ट्रातील शेतकरी मरण यातना सोसत असताना दसरा मेळाव्याच्या निमित्त म्हणा किंवा दसऱ्याच्या निमित्ताने जी राजकीय चिखलफेक झाली त्यामुळं खरं तर तळपायाची आग मस्तकाला जाते आहे। बळीराजा अक्षरशः मरणाच्या तोंडावर सोडलेला असताना महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटींचे आरोप काय होत आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस तसाच ठेवला होता असा आरोप एक प्रमुख नेते करतात आणि त्यावरच आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं। ही एक फार मोठी शोकांतिका आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण आत्ता बोलणार नाही, कारण मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक असताना हे जे आरोप केले जात आहेत त्या आरोपाच्या आपल्याला आता खोलात जाण्याचा विचार करावा लागेल। त्याचं मुख्य कारण असं आहे की रामदास कदम यांनी जे आरोप केलेले आहेत तर त्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील, त्यांचे बंधू राज ठाकरे ठरवतील, हा त्यांच्या परिवारातला विषय आहे। परंतु सर्वसामान्य लोकांना अशा वेळी अशा प्रश्नाकडं का बरं लक्ष वेधायला लावलं हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे आज आपण समजून घेणार आहोत रामदास कदम यांनी केलेला आरोप आत्ताच का केला, रामदास कदम यांच्या आरोपामागे कोणी त्यांचा बोलविता धनी आहे का, संजय राऊत म्हटले तसे। हा एक नंबरचा मुद्दा। 2 नंबरचा मुद्दा। नंबर 3चा मुद्दा आहे की रामदास कदम यांनी जे आरोप केलेले आहे त्यामागचं कारण काही का असेना पण त्यामध्ये तथ्य आहे की नाही हा सुद्धा आपल्याला मुद्दा लक्षात घ्यावा लागणार आहे। त्यामुळं आपण या सगळ्या प्रश्नांकडे आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। नमस्कार, मी संजय वरकड। आपण पाहत आहात न्यूज यात्रा। रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केलेले आरोप आणि विशेषतः सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्रकारांच्या समोर येऊन माध्यमांच्या समोर येऊन त्या आरोपांचा पुनरुच्चार केलेला आहे। आता हे आरोप एकतर खरं म्हणजे गंभीर आहेत, पण त्याला गंभीरतेने आत्ता घ्यायची काही वेळ आहे काही, हा एक प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला आहे। त्यांनी असा आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला 17 नोव्हेंबर 2012 रोजी, तर त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी ते मृत झालेले होते आणि त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता। आणि ही सगळी जी माहिती आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रामदास कदम यांना त्यावेळी दिली होती असं रामदास कदम यांचा दावा आहे। त्यांनी पुन्हा असे 2 प्रश्न विचारलेले आहे उद्धव ठाकरेंना आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की हे जर खोटं असेल तर तसं तुम्ही येऊन सांगा किंवा खरं असेल तर ते का केलं तेही सांगा आणि आपण बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेतले होते का असाही त्यांनी आरोप केला। या आरोपाला पुष्टी देण्यासाठी शिवसेनेचे काही नेतेसुद्धा पुढे आले। त्यामध्ये नीलम गोरे आहेत, नितेश राणे आहेत। नितेश राणे यांनी तर त्याच्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकलं आणि त्यावेळी स्विस बँकेचे काही अधिकारी आले होते का असंही विचारलं। याचा अर्थ स्पष्ट होत आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरती जो काही पैसा स्विस बँकेत आहे तो पैसा उद्धव ठाकरे यांनी हडपला आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस ठेवला असा त्याचा अर्थ होतो। आता रामदास कदम यांना असं म्हणायचं की आणखीन काय म्हणायचं हे तर मला वाटतं याच्यामध्ये काही असं शंका घेण्यासारखं काहीच नाही। ज्यावेळी नितेश राणे स्विस बँकेचा उल्लेख करतात, ज्यावेळेस रामदास कदम 2 दिवसाचा उल्लेख करतात आणि हातांच्या ठश्याचा उल्लेख करतात त्यावेळेस सरळ गणित असंच येतं की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीतला जो त्यांच्या संपत्तीमधलं काय वाद चालू आहे तो वेगळा विषय, आपण त्याच्यावर स्वतंत्रपणे बोलू, तो आजच्या चर्चेचा आपला विषय नाही। पण त्या काळामध्ये आपल्या वडिलांचा मृतदेह ठेवला तो केवळ पैशासाठी असं रामदास कदम यांना म्हणायचं आहे। ते थेट तसं म्हटलेलं नसले तरी त्यांचा अंगुली निर्देश तसा आहे, कारण हाताचे ठसे घेतलेले असं त्यांचं म्हणणं आहे। आता सर्वसामान्य लोकांना हा एक प्रश्न पडतो की आत्ताच्या बँकिंग प्रणालीमध्ये स्विस बँक असो का जगातली कोणतीही बँक असो असे हाताचे ठसे त्याच वेळेसचे लागतात का मृतदेहाच्या वेळेस? म्हणजे हा एक म्हणजे फार बँकिंग क्षेत्रातल्या ज्या जाणकार लोकांनी मला असं वाटतं रामदास कदम यांना पण न्यूज यात्राच्या माध्यमातून आम्हाला पण मार्गदर्शन करावं की अशा पद्धतीने हाताचे ठसे घेतले जातात का आणि ते त्या मृत्यू झाल्यानंतरच घेतले जातात का, त्याची काय प्रोसिजर आहे का, ते 8 दिवसाच्या आतच घ्या पैसे विड्रॉल करायचे असले का आणि मग ते 10 दिवसाच्या आत पैसे विड्रॉल झालेले आहेत का, हा सुद्धा एक मोठा गंभीर चर्चेचा विषय रामदास कदम यांच्या आरोपातून आलेला आहे। खरं म्हणजे अशा पद्धतीचे आरोप म्हणजे आता मी फक्त रामदास कदम यांनाच म्हणत नाही
तर प्रत्येक राजकारणामध्ये काय होतं की जो कोणतरी एक जण आरोप करतो आणि आरोप करणारा ते सिद्ध करत नाही, पण ज्याच्यावर आरोप केले जातात. म्हणजे आता हे आजच्या दिवस उद्धव ठाकरेंपुरतं नाही आहे, एरवीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्याही काही लोकांवर जर असे आरोप झाले असतील किंवा शिवसेनेच्याही लोकांवर आरोप झालेले असतील किंवा काँग्रेसच्याही लोकांवर झाले असतील किंवा जो एखादा कोण तटस्थ आहे की जो कुठल्याही पक्षाशी नाही, कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा आरोप करतो तेव्हा आरोप करणारा ते सिद्ध करतो की मी खरा आहे, आणि जो आरोप करतो तो कधीच सांगत नाही की माझ्याकडचे, असं बहुतांश वेळेस होतं, बऱ्याचदा होतं की आरोप करणाऱ्यांनी ते प्रूव्ह करायला पाहिजे की हे आरोप खरे आहेत. त्यामुळे हे सगळे या आरोपांकडं रामदास कदम यांचीच आता जबाबदारी आहे की त्यांनी यामधलं तथ्य उद्धव ठाकरेंनी सांगण्यापेक्षा त्यांनीच सांगावं. मला तर असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं सांगतीलच, पण उद्धव ठाकरेंच्याही आधी या सगळ्या प्रकरणावर, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं ते पारिवारिक विषय आहे. जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तर त्यावेळेस काही राज ठाकरेसुद्धा या आरोपांवर मूग गिळून गप्प बसतील असं अजिबात वाटण्यासारखं नाही. हा अंदाज आहे. मग बघा तुम्ही, राज ठाकरेसुद्धा या रामदास कदमांना उत्तर दिल्याशिवाय राहणारच नाही, कारण तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे, ठाकरे कुटुंबियांचा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीने जर झालेला असेल तर त्याला राज ठाकरेसुद्धा उत्तर देतील. त्या असो, त्यांनी दिलं नाही दिलं तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी द्यावा की नाही द्यावा हा त्यांचा वैयक्तिक विषय, पण असं वाटतं की त्यांनी ते सुद्धा उत्तर देतील. विषय आता इथून सुरू होतो की रामदास कदम यांनी हे आरोप आत्ताच काय केलं. आपण तथ्यांच्या बाबतीत आपण 3 नंबरचा मुद्दा जो होता तो आधीच चर्चा केला की तथ्य असतील, समजा हाताचे ठसे घेतले जातात का, यावर आता चर्चा व्हायला काहीच हरकत नाही, कारण हाताचे ठसे घेतले जातात, हाताचे ठसे घेतले जातात. विलासराव देशमुख यांचं निधन झालं त्यावेळेस पण अशा अफवा उठल्या होत्या की त्यांना 2 दिवस ऑक्सिजनवर ठेवलेले, तसं कोणी राजकीय आरोप केलेले नाही, पण अशा अफवा जनतेमध्ये सुरू असतात. आम्ही पत्रकार म्हणून ऐकलेले आहेत, त्याला फार महत्त्व त्या काळात कोणी दिलेलं नाही, त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं पण उचित नाही यावेळेस, पण ठीक आहे, असं दरवेळेस होत असतं. तसंच आत्ता बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत होतं आहे का, नेमकं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर आलेली असताना रामदास कदम अशा पद्धतीचे आरोप करून आपला काही राजकीय डाव साधतायत का, या अंगाने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचं मुख्य कारण असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येत आहेत तर स्वाभाविकपणे मुंबई महानगरपालिका ते एकत्र लढवतील अशी एक शक्यता आहे. पुढं काय व्हायचं ते आपण त्यावर लक्ष ठेवून असणार आहोत, पण ते जर एकत्र आले तर उद्धव ठाकरेंच्या विषयीची प्रतिमा हनन करण्याचा एक मोठा कार्यक्रम विरोधकांना पाहिजे होता. आणि त्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू, तो 12-13 वर्षापूर्वी झालेला मृत्यू आहे, त्याचं एक विषय आपल्याला हातात घेता येऊ शकतो. हे सुद्धा राजकारण असू शकतं, कारण रामदास कदम असं म्हणले की मी बोलण्याच्या ओघात बोललो, मग दुसऱ्या दिवशी परत येऊन पत्रकार परिषद घेतली, तर बोलण्याच्या ओघात बोललेले व्यक्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन जेव्हा त्याच्यावर ठाम राहते आणि त्यांना पुन्हा इतर सगळे लोक सपोर्टिंग रोलमध्ये येऊन बोलायला लागतात, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेमध्ये आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरेंना जो मुंबईमधला मतदार आपला दैवत मानतो, हा सगळा मतदार उद्धव ठाकरेंपासून दूर जाण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे का, या अंगाने सुद्धा याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि हे टायमिंग तुम्हाला इतक्या 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले मेळावे होत आहेत, मेळाव्याशिवाय सुद्धा रामदास कदम अनेकदा बाहेर येऊन बोललेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये मी जर बोललो तर बऱ्याच गोष्टी होतील अशी विधानं त्यांनी खूपदा केलेली आहे. मग आत्ताच्याच दसरा मेळाव्याचं त्यांनी निमित्त का शोधलं, हा खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी जो आरोप केलेला आहे की 2 दिवस ठेवलेले होते का त्यांनी शरद पवार तिथं आले होते आणि शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारले होते, असे सुद्धा तपशील तिथं सांगितलेले आहेत. तर या तपशिलांवर वेगवेगळे नेते शरद पवार कसं बोलतील, काय बोलतील, हा पण एक आपल्या आता उत्सुकतेचा विषय आहे. त्यामुळं रामदास कदम आता इथून पुढच्या काळात त्या विधानावर किती ठाम राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरे या विधानाला कसं प्रत्युत्तर देतात, याहीपेक्षा हा जो स्विस बँकेतला पैसा आहे तर हा पैसा खरंच ठेवला जातो का नाही, त्याच्यावर अनेकदा चर्चा होते. त्याच्यावर आपण आपल्याला स्वतंत्रपणे चर्चा करायची आहे न्यूज यात्रामध्ये. आपण ती केवळ उद्धव ठाकरेंच्या प्रकरणापुरती नाही, उद्धव ठाकरेंच्या प्रकरणापुरती तर करणारच आहोत, पण इतरही बाबतीमध्ये ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, स्विस बँकेत पैसा ठेवलेला आहे, त्याही बाबतीमध्ये आपल्याला ही सगळी चर्चा करावीच लागणार आहे. पण आजच्या घडीला रामदास कदम यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत त्या आरोपाकडं दुर्लक्षही करता येत नाही आणि त्यांना महत्त्व द्यायचं की नाही द्यायचं असं जरी असलं तरी त्याला महत्त्व द्यावंच लागणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातले नेते मंडळी याच्यावर काय बोलतात हे सुद्धा अधिक महत्त्वाचं असणार आहे. आता या सगळ्या विषयांमध्ये आपण नवीन एक मुद्दा असा आहे की 2012 मध्ये जी घटना घडली होती
तर त्या घटनेनंतर अक्षरशः सगळीकडं दुःखाचं वातावरण होतं आणि या दुःखाच्या वातावरणानंतर काही दिवस म्हणजे 2012च्या नंतर 2014ला जरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असल्या तरी 2014 ते 2019 या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्या सरकारमध्ये रामदास कदम हे सुद्धा मंत्री होते. मला हा मुद्दा यामुळं सांगायचा आहे की 2012च्या नंतर 13 आणि 14 हे 2 वर्ष गेले. 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आलं. त्या 5 वर्ष ते सरकार राहिलं. खिशात राजीनामे घेऊन शिवसेनेचे मंत्री फिरत होते. त्या मंत्र्यांमध्ये रामदास कदमसुद्धा होते. आता रामदास कदम एक जो आरोप करत आहे स्विस बँकेच्या पैशाचा, हा स्विस बँकेचाच पैशाचा विषय आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. तर 2014च्या नंतर त्या निवडणुकीमध्ये एक फार मोठी घोषणा झालेली होती. ती सगळ्यांना माहिती आहे की कालाधन हम स्विस बँकेतून घेऊन येणार आणि 15-15 लाख सगळ्यांच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे. तर त्याच अकाउंटमध्ये उद्धव ठाकरेंचे पण पैसे आहे असं रामदास कदम यांना म्हणायचं आहे. मग असं झालेलं आहे का नरेंद्र मोदींनी तो सगळा पैसा आणला आणि लोकांच्या नावावर 15-15 लाख रुपये जे टाकलेले आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सुद्धा जो तिथं अडकलेला पैसा होता किंवा शिवसेनेचा पैसा तोही त्याच्यामध्ये सामील होता. हाच आरोप ते करतायत का? आणि मग रामदास कदम यांना हे पण विचारलं पाहिजे की आता तुम्ही ज्या पक्षात आहे तर त्याच पक्षाला सांगा की जर उद्धव ठाकरेंचाच नाही तर सगळ्या लोकांचा जो पैसा तिथं अडकून पडलेला आहे स्विस बँकेमध्ये आणि जे 15-15 लाख रुपये घेऊन येणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे असतील तर ते सगळे अकाउंट तपासा आणि त्याच्यामध्ये काय भारताने काही मोठी भूमिका घ्यायची असेल तर नरेंद्र मोदींकडे जाऊन एक शिष्टमंडळ बसा आणि हे उद्धव ठाकरेंचे त्यावेळेस जे हाताचे ठसे घेऊन ठेवलेले पैसे आहेत त्याचे सगळे पैसे काढून परत भारतात आणा आणि ते 15-15 लाख जे तुम्ही कबूल केलेलं आहे ते लोकांच्या नावावर तुम्ही ट्रान्सफर करा. तर अशी मागणी रामदास कदम यांनी करायला हरकत नाही, पण ते तसं करणार नाही कारण हा सगळा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेला एक राजकीय डाव आहे. त्यामुळे या राजकीय डावाला आपण राजकीय डाव पेच म्हणूनच बघूया. मी आत्ता जे विधान केलं 15 लाखाचं तर ती एक तुम्हाला गंमत वाटत असेल पण ही तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे की तुम्हाला 15 लाख रुपये देणार आहेत आणि ते स्विस बँकेतला पैसा काढून आणणार आहेत. आज तेच रामदास कदम उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत. किती गंमत आहे बघा की ते त्यावेळेस मंत्री होते आणि ते खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना कधी राजीनामा देऊ दिला नाही. आज तेच मंत्री परत हा आरोप करत आहेत आणि पुन्हा सिद्ध करायला चाललेले आहेत. तर मुद्दा हा आहे की आता रामदास कदम आणखीन किती दिवस ह्या प्रश्नावर ताठर भूमिका घेतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर दिवाळीमुळं असं केलं असेल तर एका अर्थाने कबुलीच दिली वगैरे असं पुन्हा ते पांघरूनही टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच त्यांच्या रायगड म्हणजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक प्रकरण गाजलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या बारमध्ये काय घडलं हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळं अशा व्यक्तीला समोर करून उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या आधी कोंडीत पकडायचा एक मोठा डाव दिसतो आहे. रामदास कदम खरंच तसं करतायत का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं या सगळ्या विषयावर आपलं लक्ष असणार आहे. आपण पाहत राहा न्यूज यात्रा. धन्यवाद.